वेलकम 11 स्टुडंट्स फिजिक्स ऑनलाईन लेक्चर बाय सक्सेस अकॅडमी. मी चिवटे सर. तर आपण फिजिक्स फर्स्ट जो चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स तो आपण हळूहळू सुरू केलेला आहे. नवीन जे जॉईन झालेले विद्यार्थी असतील त्यांनी इथून पुढे लेक्चर जॉईन करा. मागच्या विद्यार्थ्यांना लिंक असेलच तरी पण मी आठवण करून देतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण हा क्वेश्चन कव्हर केला होता की जो आपल्या नॉलेजसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा होता. एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. मग त्यामध्ये आपण 3 भाग केले होते बघा. रेग्युलर लेंथ कशी मोजायची, बरं, त्यानंतर व्हेरी हायर लेंथ असेल तर कशी मोजायची, त्यासाठी आपण पॅरलॅक्स मेथड वापरलं होतं. आणि व्हेरी शॉर्ट असेल, लक्षात मी बोलतो सांगितलं होतं, अनेकदा सांगतो, व्हेरी शॉर्ट लेंथ जर आपल्याला मोजायची असेल, व्हेरी शॉर्ट लेंथ म्हणजेच त्याचा ॲटम, इलेक्ट्रॉन यांचं डायमीटर वगैरे, तर त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. लक्षात ठेवा. सो दॅट इन दॅट केस विच डिव्हाइस इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. काही ठिकाणी टनेलिंग मायक्रोस्कोप वापरतात, काही ठिकाणी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. त्याचा वापर करून अतिसूक्ष्म व्हेरी मायक्रोस्कोपिक डिस्टन्स आपण मोजू शकतो. आणि व्हेरी मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठं डिस्टन्स असेल तर आपण त्यासाठी पॅरलॅक्स सारख्या मेथड यूज करू शकतो. सो आपण नॉर्मल डिस्टन्स, नॉर्मल लेंथ, व्हेरी हायर लेंथ आणि व्हेरी शॉर्ट लेंथ आपण मोजू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. आज आपण असाच एक भाग कव्हर करणार आहे, दॅट इज मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास. बघा मिळलेलं आहे. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला, कारण आपल्याला मी आता लेंथ झाल्यावर लगेच मास घ्यायला लागलोय, त्यानंतर मी टाईम घेणार आहे. म्हणजे मी लेंथ मास टाईम ह्याच्यावरती जास्त भर देणार आहे. आणि ह्याच्यानंतर मी SI युनिटचे कन्व्हेन्शन्स, माझ्या मते बऱ्याच जणांचे डाऊट असेल तर लक्षात मी मुद्दाम SI युनिटचे कन्व्हेन्शन्स आहे हा क्वेश्चन आहे तिन्ही मेथडच्या नंतर मी करणार आहे. कारण पहिल्यांदा आपल्याला ह्यांची स्टँडर्ड्स माहिती पाहिजे. SIचे व KG कशाला म्हटलंय, जसं 1 मीटर लेंथ कशाला मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं. त्यामुळं कन्व्हेन्शन्स फॉर SI युनिट्स हे मी हे 3 मेथड झाल्यावर घेणार आहे, हे जरा लक्षात ठेवा. तर आज आपण कॉन्सन्ट्रेशन करतोय ते म्हणजे मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास. मग आता ह्याच्यामध्ये आपण 3 भाग करूया. आता मास म्हणजे मराठीमध्ये काय हो, म्हणजे वस्तुमान. मग आता आपण वस्तुमान मोजत असताना डेफिनेटली आपण काय करत असतो, तर वस्तुमान मोजत असताना आपण मराठीमध्ये काय वापरतो, वजन तागडी वापरतो. इन इंग्लिश वी से दॅट बॅलन्स, किंवा आता तर आपण कुठला बॅलन्स आहे, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स वापरतो. इट इज कॉल्ड कॉमन बॅलन्स, कॉमन वजन तागडी वापर करतो. आणि सहजा बोलत असताना SI युनिटवाल्यांनी नॉर्मल जे मास आहे, लक्षात घ्या, नॉर्मल जे मास आहे ते SI युनिटमध्ये कशामध्ये फिक्स केलेलं आहे, इट इज इन किलोग्रॅममध्ये. हे परवा आपण SI युनिटमध्ये बघितलंय आणि सिम्बॉल इज KG. लक्षात, म्हणजे नॉर्मल मास जे आहे ते आपण SI युनिटमध्ये कशामध्ये मोजतो, कुठली युनिट वापरतो, किलोग्रॅममध्ये वापरतो. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आता मला सांगा की जसं मी तुम्हाला 1 मीटर म्हणजे फिक्स आकडा दिला की ते म्हणजे 1 मीटर, तसं 1 किलो म्हणजे जगात कशाला पकडायचं, म्हणजे त्याला स्टँडर्ड पकडून आपण बाकीचं मोजू शकतो. म्हणजे मी समजा एक गोष्ट आहे त्याला मी 1 किलो पकडलं आणि त्याच्यात डबल दुसरी गोष्ट असेल तर मी काय म्हणणार 2 किलो, त्याच्यात ट्रिपल असेल तर काय म्हणणार 3 किलो. म्हणजे माझ्याकडे एक स्टँडर्ड माहीत पाहिजे. मग 1 किलोचं स्टँडर्ड काय होतं, आता मी काय होतं असं काय म्हणतो बघा. तर या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर रिसेंटली म्हणजे अक्षरशः मागच्या वर्षीपर्यंत आपण जे 1 किलो आहे ते कशावरती मानलं जातो माहिती आहे, तर लक्षात ठेवा, पॅरिसमध्ये, नियर पॅरिस म्हणजे फ्रान्स, बरोबर, त्या ठिकाणी पॅरिसच्या जवळ एक आपलं इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट आहे. एक आपलं ब्युरो आहे त्या ठिकाणी पूर्ण जागतिक लेवलचं. त्या ठिकाणी एक सिलेंडर ठेवला होता. लक्षात ठेवा, एक सिलेंडर ठेवला होता. तो सिलेंडर कुठल्या मटेरियलचा होता, तर तो डायरेक्ट कुठल्या मटेरियलचा नव्हता किंवा मेटलचा नव्हता. इट इज द समिक्स, दॅट इज कॉल्ड ऑलॉय. हा कशाचा ऑलॉय होता, तर प्लॅटिनम आणि इरिडियम. लक्षात घ्या, प्लॅटिनम इज द मेटल, इरिडियम इज द मेटल. ह्या दोघांचं संमिश्र म्हणजे या दोघांच्या मिश्रणापासून बनलेला ऑलॉय असा एक काय होता, सिलेंडर होता. आणि तो सिलेंडर कुठं होता, तर नियर पॅरिस, फ्रान्समध्ये नियर पॅरिसच्या जवळ तो ठेवलेला होता. एक असं इव्हॅक्युएटेड ग्लास ह्याच्यामध्ये. आणि तो म्हणजे काय पकडला जात होता, त्याचं मास जे आहे ते सर्व जे काय पकडत होतं, स्टँडर्ड पकडत होतं 1 kg पकडत होतं. आता मागापासून मी होतं का म्हणतोय, कारण मागच्या वर्षी किंवा 1-2 वर्ष झालं सायंटिस्ट असं लक्षात आलं की ॲटमॉस्फेरिकचे जे मायक्रो पार्टिकल्स आहेत, लक्षात घ्या, त्याला कितीही त्यांनी आच्छादून ठेवलं होतं, कव्हर करून ठेवलं होतं, पण ॲटमॉस्फेअरचे मायक्रो पार्टिकल्सनी त्याच्या वेटवरती, त्याच्या मासवरती काय केला, इफेक्ट केला. आणि त्याचं मास काय व्हायला लागलं, चेंज व्हायला लागलं. मग मला सांगा, जे आपण स्टँडर्ड मानतोय त्याचं जर मास चेंज व्हायला लागलं तर मला सांगा आपण बाकी तर रेफरन्स पकडू शकतो का, पकडू शकत नाही. म्हणून ते जे स्टँडर्ड वापरलं जातं हे मे 2019ला मिळाले बघा. म्हणजे मागच्याच वर्षी, किती इम्पॉर्टंट वर्ष आहे बघा, मागच्याच वर्षी मे महिन्यामध्ये सायंटिस्टनी, जागतिक लेवलच्या सायंटिस्टनी ठरवलं की हे जे आपण स्टँडर्ड वापरतो हे आता वापरायचं नाही. म्हणजे रिसेंटली आपण 1 kg साठी काय स्टँडर्ड वापरत होतो, तर प्लॅटिनम इरिडियम अलॉयचा सिलेंडर प्लेस्ड इन नियर पॅरिस टू द इन द फ्रान्स.
बरोबर आहे. बट व्हॉट इज द प्रॉब्लेम काय सुरू झाला तर ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक मायक्रो पार्टिकल्स इट्स मास गेट्स अफेक्टेड, त्याच्या मासवरती परिणाम व्हायला लागला, ते काही वर्षांमध्ये चेंजेस दाखवा लागलं आणि जे स्टँडर्ड आहे ते जे चेंजेस होत असेल तर आपण त्याला रेफरन्स पकडू शकत नाही. म्हणून इन 20 मे 2019 म्हणजे मागच्याच वर्षी, लक्षात घ्या 2020 चालू आहे, मागच्याच वर्षी सायंटिस्टने हा रेफरन्स चेंज केला. मग आता ह्या घडीला 1 kg म्हणजे काय पकडलं जातं लक्षात ठेवा. त्यापेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर त्यासाठी आता करंट पास केला जातो आणि त्या करंटचं प्रमाण किती आहे, दॅट इज द अमाऊंट ऑफ करंट पास्ड थ्रू. कशातनं पास केलं जातं तर ते जे सर्किट आहे त्या सर्किटला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट. लक्षात आलं, अमाऊंट ऑफ करंट पास्ड थ्रू एक सर्किट आहे. आता या नावावरून तुम्हाला कळलं असेल इट हॅज इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड, सो बोथ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट. आता नेमकं इलेक्ट्रोमॅग्नेट हे काय सर्किट आहे, कसं काम करतं हे आपण 11वी-12वी मध्ये आपल्या कुठंतरी स्टडीमध्ये डेफिनेटली येणार त्यावेळेला बघू. पण आत्तापुरतं एवढं समजून घ्या की आता 1 kg कसं पकडलं जातं तर अमाऊंट ऑफ करंट पास्ड कशातनं, इलेक्ट्रोमॅग्नेटमधनं. मग एवढा करंट म्हणजे एवढं कसं पकडलं तर आतमध्ये काय ठेवलंय, आतमध्ये काय केलेलं आहे, सेन्सिटिव्ह बॅलन्स ठेवलेला आहे. काय ठेवलं आहे, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या आतमध्ये काय ठेवलं आहे, सेन्सिटिव्ह बॅलन्स. आणि ह्याच्या एका एंडला काय आहे, 1 kg रेफरन्स स्टँडर्ड वापरलंय. काय वापरलंय, 1 kg. मग इथं 1 kg लावल्यामुळे हे काय झालं, खाली झालं. मग मला सांगा आता हे खाली गेलं हे वर गेलं, लक्षात ठेवा. याच्या भोवती काय करंट पास व्हायला इलेक्ट्रोमॅग्नेट. मग आता ह्याला बॅलन्स मध्ये यायला ह्याला काय केलं पाहिजे, खाली ओढलं पाहिजे. याला काय केलं, खाली ओढलं पाहिजे, तर हे काय होणार, बॅलन्स होणार. हा बॅलन्स काय होईल, बॅलन्स होईल. हा बॅलन्स काय होईल, बॅलन्स होईल. मग त्यासाठी म्हणजे थोडक्यामध्ये 1 kg अनदर एंडला जे आहे ते बॅलन्स होण्यासाठी म्हणजे ह्याला थोडंसं खाली पुल करण्यासाठी, 1 एंडला पुल करण्यासाठी किती करंट पास करायला लागतो, तो करंट म्हणजे काय पकडला गेलाय, 1 kg पकडला गेला. मी काय म्हणलं लक्षात आलं. आता एवढं लक्षात घ्या की इन प्रिव्हियसली किंवा इन रिसेंटली द 1 kg स्टँडर्ड इज रेफर्ड ॲज द प्लॅटिनम इरिडियम ऑलाय सिलेंडर केप्ट इन नियर टू द पॅरिस इन फ्रान्स. बरोबर. बट ड्यू टू मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स अफेक्ट द इट्स मासेस, सो इट इज नॉट स्टँडर्ड. सध्या ते स्टँडर्ड पकडलं जात नाही. मग 20 मे 2019 मागच्याच वर्षी आता आपण या सिलेंडरचं मासऐवजी अमाऊंट ऑफ करंट पकडतोय. अमाऊंट ऑफ करंट कुठनं पास केलाय, पासिंग थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट हा एक प्रकारचा, आता सध्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका, आपण फिजिक्समध्ये शिकणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये मी थोडक्यात एक प्रकारचे सर्किट आहे, त्यात इलेक्ट्रिक फील्ड पण असणार आहे आणि मॅग्नेटिक, म्हणून याचं नाव काय आलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि याच्यामध्ये एक सेन्सिटिव्ह बॅलन्स आहे, तराजू आहे. त्याच्या एका एंडला काय असतं, 1 kg. मग मला सांग इकडे 1 kg असेल तर हा काय झाला, इम्बॅलन्स झाला. मग तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर ह्याला काय केलं पाहिजे, पुल डाऊन केलं पाहिजे. ह्याला पुल डाऊन करण्यासाठी जेवढा करंट पास करायला लागतो दॅट अमाऊंट ऑफ करंट पासिंग थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेट, त्याला काय पकडलंय, 1 kg पकडलंय. त्याला काय पकडलंय, 1 kg. लक्षात आलं. म्हणून मग अशी म्हणलं की ही केजीचं सध्या स्टोरी जी आहे ते इंटरेस्टिंग आहे. असल्या गोष्टी बाहेर किंवा पाठ करायच्या नाहीत, लॉजिकली लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. तर हे झालं नॉर्मल आपण मास मोजायचं, दॅट इज kg. बरोबर आहे. ओल्ड डेज रिसेंटली आपण वापरतो, नाऊ डेज आपण अमाऊंट ऑफ करंट वापरतो. लक्षात आलं. मग मला सांगा की आपण ह्याच्यात पुन्हा 3 कॅटेगरी केल्या. मग मला सांगा व्हेरी स्मॉल जे मासेस आहेत म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याकडे आहे का, आहे. बरोबर. आपलं ह्युमन बीइंगकडे त्याचा आकडा आहे. मास ऑफ ॲटम आहे का, आहे. मास ऑफ न्यूक्लियस आहे का. मग एवढे छोटे छोटे पार्टिकलचं मास ते काय किलोग्राममध्ये आपण मोजू शकत नाही. रेग्युलर जे आहे ते आपण कशामध्ये मोजू शकतो, किलोग्राममध्ये. त्यासाठी हे स्टँडर्ड्स आपण वापरलेत, हे रिसेंटली आणि हे नाव आहे. बट व्हेरी स्मॉल जे आहे म्हणजे थोडक्यात ॲटॉमिक लेवलला जे आहे किंवा न्यूक्लियर लेवलला जे मास आहे ते मोजताना आपल्याला kg उपयोग पडत नाही. त्यासाठी काय वापरतात, ॲटॉमिक मास युनिट वापरतात. त्यासाठी काय वापरतात, ॲटॉमिक मास युनिट. त्या ठिकाणी kg वापरत नाहीत. बरोबर. याच्या नावातच ॲटॉमिक मास युनिट. शॉर्ट फॉर्म इज AMU. इट्स शॉर्ट फॉर्म इज AMU, दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास युनिट. आणि कुठं वापरतो आपण, व्हेरी स्मॉल पार्टिकलच्या माससाठी, व्हेरी स्मॉल मासेसाठी. तर kg, ग्रॅम, मिलीग्रॅम वगैरे असं कुठलंही चालणार नाही. ॲटॉमिक लेवलला, न्यूक्लियर लेवलला तुम्हाला वेट मास मोजण्यासाठी कुठले युनिट वापरतात, याचा लॉंग फॉर्म आहे ॲटॉमिक मास युनिट, दॅट इज शॉर्ट फॉर्म इज AMU. आता मला सांगा 1 MU म्हणजे किती, तर लक्षात ठेवा. त्यासाठी त्यांनी एका ॲटमचा वापर केलेला आहे. बरोबर. आणि तो ॲटम कोणाचा आहे, कार्बनचा आहे. त्या ॲटम कोणाचा आहे, कार्बनचा आहे. आता तुम्हाला 8वी ते 10वी मध्ये ऐकून माहित असेल की ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल किंवा कार्बन असेल, ह्यांचे सगळ्यांचे काय असतात, वेगळे आयसोटोप्स असतात. मग ह्याच्यामध्ये कार्बनचा कुठला, तर कार्बनचा कुठला ॲटम वापरलाय, कार्बन 12 वापरलाय. कार्बनचे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत.
मेन कार्बन असते पण वेगवेगळे आयसोटोप्स असतात. तुम्हाला माहिती आहे मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर माहीत नसेल तर ज्या डिटेलमध्ये जाऊ नका, ते तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये. तर कार्बन 12 हा कार्बनचा एक काय आहे आयसोटोप आहे बरोबर. तर असा अनएक्साइट झालेला म्हणजे एक्साइटमध्ये नसलेला ह्याचा एक ॲटम घ्यायचा आणि त्याचा मासचा कितवा भाग घ्यायचा 1/12 घ्यायचं. किती घ्यायचं त्याचा 12वा भाग घ्यायचा बरोबर. आणि ते जे मास भरेल ते म्हणजे काय असतं 1 AMU असतं. काय असतं 1 AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिटसाठी आपण कुठल्या ॲटमचा वापर केलेला आहे कार्बन 12चा वापर केला आणि त्याचा कितवा भाग आपण वापरतो. थोडक्यामध्ये मी समजा कार्बन 12 घेतला आणि त्याचा कितवा भाग घेतला 1/12 घेतला. कितवा घेतला 1/12. तर ते जे असतं ते म्हणजे काय असतं 1 kg. म्हणजे ऍक्च्युअली आपण kg मध्ये जर काढायला गेलो तर लक्षात ठेवा हे 1 AMU इज इक्वल टू अराउंड म्हणजे मी इक्वल टू मानलेलं नाही आहे. इट इज अबाउट 1.66 इंटू 10⁻27 पॉवर असेल तर आपण काय म्हणतो घातांक -2 kg. एवढं kg म्हणजे काय असतं 1 AMU. लक्षात घ्या इथं 10ची पॉवर कशामध्ये आहे मायनसमध्ये. जेव्हा 10ची पॉवर प्लसमध्ये असते तेव्हा ती गोष्ट मोठी मोठी होत जाते पण जेव्हा 10ची पॉवर मायनसमध्ये असते तेव्हा ती गोष्ट लहान होते. आणि किती मायनसमध्ये आहे बघा 10⁻27 म्हणजे किती लहान त्याच्यामध्ये मास आपण मोजू शकतो बघा. तर एवढं kg म्हणजे काय असतं 1 AMU दॅट इज 1 ॲटॉमिक मास युनिट. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी कळल्या काय सांगा. नॉर्मल मास मोजण्यासाठी आपण काय वापरतो SI युनिट kg. 1 kg साठी रिसेंटली काय वापरलं जात होतं प्लॅटिनम इरिडियम अलॉयचा सिलेंडर प्लेस्ड नियर पॅरिस इन फ्रान्स. बट ड्यू टू मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स इफेक्ट ॲटमॉस्फेरिक इट गेट्स द इफेक्टेड. त्याचं वजन मास काय व्हायला लागलं चेंज व्हायला लागलं. मग ज्याला आम्हाला स्टँडर्ड पकडायचं आहे तेच जर चेंज व्हायला लागलं तर त्याला आपण स्टँडर्ड पकडू शकत नाही. सो नाउ डेज म्हणजे 2019ला मेच्या लक्षात घ्या मागच्याच वर्षीच्या आता आपण ते या सिलेंडरच्या सहाय्यानं मोजत नाही तर आपण कशाचं म्हणतो अमाऊंट ऑफ करंट. तो कशातनं पास केलाय इलेक्ट्रोमॅग्नेट. कशासाठी टू बॅलन्स द बॅलन्स. या बॅलन्सला काय करायला बॅलन्स करायला जेणेकरून हे खाली काय झालं पाहिजे इकडे काय आहे 1 kg आहे आणि हे अनबॅलन्सड आहे. ह्याला खाली केलं थोडक्यात 1 kg अनदर एंडला आहे तर ह्याला खाली ओढण्यासाठी किती करंट पास करायला लागतो जेणेकरून काय होईल बॅलन्स होईल. तो अमाऊंट ऑफ करंट म्हणजे काय पकड गेलाय 1 kg. आणि लक्षात ठेवा इलेक्ट्रोमॅग्नेट वरती किंवा करंट वरती कुठलंही पार्टिकल्स परिणाम होत नाही. त्यामुळे आता हे काय झालंय त्याच्यापेक्षा खूप स्टँडर्ड झालं. हे झालं रेग्युलर मास kg मधलं. व्हेरी स्मॉल लेवल असेल तर काय करायचो व्हेरी स्मॉल लेवल असेल तर जस्ट लाईक ॲटॉमिक लेवल न्यूक्लियस मास आहे ॲटॉमचं मास आहे प्रत्येक कार्बनचं वगैरे. मग हे व्हेरी स्मॉल मासेस कसं मोजायचं ते काय आपण बॅलन्समध्ये टाकू शकत नाही. किलोग्रॅम ग्रॅम मिलीग्रॅममध्ये मोजू शकत नाही. लक्षात आलं. मग त्यासाठी काय वापरतात ॲटॉमिक मास युनिट वापरतात. काय वापरतात कुठलं नॉट kg नॉट ग्रॅम नॉट मिलीग्रॅम. इट युजेस ॲटॉमिक लेवल न्यूक्लियर लेवलला ॲटॉमिक मास युनिट. इट शॉर्ट फॉर्म इज AMU. मग त्यासाठी त्यांनी कुठला 1 AMU म्हणजे किती त्यासाठी कार्बनचा कुठला आयसोटोप वापरलाय कार्बन 12. लक्षात ठेवा कुठला कार्बन 12. त्याचा कितवा घ्यायचा मास 1/12. कार्बन 12चं मी 12 तुकडे केले तर एका तुकड्याचं मास असेल म्हणजे 1/12 ते म्हणजे किती असतं 1 AMU. म्हणजे kgच्या भाषेत जर बोलायचं झालं तर किती स्मॉल आहे बघा. इट इज 1 AMU इज अबाउट 1.66 इंटू 10⁻27 kg. 1.66 इंटू 10⁻, लक्षात ठेवा स्मॉल असेल तर काय ना चिन्ह -kg. तर हे झालं स्मॉल लेवलचं. मग आता बघा मास मोजत असताना आपण 3 प्रकार करावले. एक रेग्युलर मास कसं मोजणार kg मध्ये रिसेंटली नाव. व्हेरी स्मॉल असेल तर AMU. पण व्हेरी लार्ज असेल तर काय जसं मला सांगा मास ऑफ अर्थचं मास कोणाला माहिती आहे का का तुम्ही असं वजन दगडी घेऊन मोजणार का घ्या इकडे अर्थ घ्या इकडे टाका वजन आणि मोजा असं आपण मोजू शकतो का नाही मोजू शकत. सनचं मास आपल्याकडे आहे मूनचं मास आपल्याकडे आहे मग त्याला कुठल्या कॉमन बॅलन्समध्ये आपण ठेवू शकतो का नाही. AMU मध्ये मोजू शकतो का नाही कारण AMU व्हेरी स्मॉलसाठी आहे. हे तर व्हेरी बिग आहे. लक्षात ठेवा व्हेरी स्मॉल असेल तर मायक्रोस्कोपिक. हे स्वतःचं काही शब्द लक्षात ठेवा. व्हेरी स्मॉल असेल तर त्याला आपण काय म्हणतो मायक्रोस्कोपिक. पण व्हेरी लार्ज असेल लक्षात घ्या व्हेरी लार्ज असेल तर लक्षात ठेवा त्याला शब्द आहे मॅक्रोस्कोपिक. मी स्पेलिंग मधला फरक लक्षात आला. इथं मायक्रोस्कोपिक इथं मायक्रोस्कोपिक आहे. तर मॅक्रोस्कोपिक तुम्हाला जर मोठे मासेस मोजायचे असेल सच ॲज अ मास ऑफ प्लॅनेट मास ऑफ स्टार तर त्यावेळेला तुम्हाला कॉमन बॅलन्स किंवा kg AMU चालत नाही. तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी काय वापरतात न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वापरतात. इन दिस केस विच लॉ इज युज्ड इन दिस केस न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन युज्ड. सो फॉर व्हेरी लार्ज मासेस विच लॉ इज युज्ड न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन की जो आपल्याला 11वीला ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हा लॉ आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. पण कमीत कमी आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे तिन्ही गोष्टी आल्या बघा. नॉर्मल जे मास आहे ते कशामध्ये मोजतो आपण kg मध्ये.
बरोबर आहे. हे झालं रिसेंटली, हे झालं नाव. व्हेरी स्मॉल असेल तर कशामध्ये मोजतो आपण, ॲटॉमिक मास बरं, दॅट इज कॉल्ड AMU. आणि जर व्हेरी बिग असेल दॅट इज कॉल्ड मॅक्रोस्कोपिक. तर लक्षात ठेवा त्या केसमध्ये आपण कशाचा वापर करतो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. हे फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, स्टेट करायचं आहे. काय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे हे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अपेक्षित नाही आहे. लक्षात आलं. म्हणजे जसं आपण मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ बघितलं, काय बघितलं, मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ बघितलं आपण. ह्याच्यामध्ये रेग्युलर मीटर, व्हेरी हायर असेल तर पॅरलॅक्स मेथड सारखे आपण मेथड वापरून की ज्या इनडायरेक्ट मेथड आहे. आणि व्हेरी स्मॉल असेल तर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. तसंच मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास असेल तर रेग्युलर जे आहे ते SI युनिटनं काय ठरवलं आहे, किलोग्रॅम kg. त्याच्यानंतर व्हेरी स्मॉल ॲटॉमिक लेवल असेल, न्यूक्लियर लेवल असेल तर AMU. तर ते मी सांगितले बघा. तुम्हाला तुमच्या स्वतःचे काय नोट्स वगैरे लिहून घेता येतात का, हे नंबर्स महत्त्वाचे आहेत. 1 AMU म्हणजे काय, कार्बन 12चा 1/12 मास जे होईल ते असतं 1 AMU. म्हणजेच kgचे भाषेत किती आहे, इट इज नियर अबाउट 1.66. असे आकडे काही पाठ करून ठेवायचे जे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सला उपयोग पडणार आहेत. 11th ला 12th ला किंवा आफ्टर 12th ला 1.66 × 10⁻27 kg होणार आहे. लक्षात मी जेवढं सांगतो तेवढं बघा. आणि व्हेरी लार्ज मासेस असेल, फॉर द मेजरमेंट ऑफ व्हेरी लार्ज मासेस सच ॲज मास ऑफ अर्थ, मास ऑफ प्लॅनेट, मास ऑफ मून, मास ऑफ ज्युपिटर, मास ऑफ एनी स्टार, त्यासाठी आपण बॅलन्स मेथड वापरू शकत नाही किंवा AMU वापरून, त्यासाठी आपण वापरतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो दिस इज द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास. लक्षात आहे. हे आकडे सगळ्यांनी थोडेसे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात मी काय म्हणतोय ते लक्षात. मग आपला मी लेक्चर सुरू झालेलं सांगितलं की ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या रेग्युलर प्रॅक्टिकलमध्ये 3 डायमेन्शन, 3 जे आपल्या क्वांटिटी आहेत त्या सारख्या लागतात. त्याच्यामध्ये रिपीटेडली कोण आहे, लेंथ, मास आणि टाईम. लक्षात मी काय बोलतो, लेंथ, मास आणि टाईम बोलतो. कशामध्ये मोजतो आपण, लेंथ, मास आणि टाईम. लक्षात आलं. मग ह्याच्यामधलं आपण पहिला लेंथ बघितलं, त्यानंतर मास, आणि नंतर आता काय बघणार आहे, मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाईम बघणार आहे. काय बघणार आहे, मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाईम. आता लक्ष ठेवा. हा क्वेश्चन मी आता नेक्स्ट याच्यामध्ये घ्यायचा असं विचार करतो, म्हणजे कंटिन्युअसली घेता येईल म्हणून मी तर फक्त आज मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास करतोय. पण मेथड फॉर मेजरमेंट टाईम याच्यामध्ये लक्षात ठेवा, टाईममध्ये सगळ्यात बेस कुठला आहे तर 1 ॲव्हरेज डे. आता त्याला म्हणतात 1 सोलर डे. वाय इट इज कॉल्ड सोलर डे, कारण सूर्यप्रकाशयुक्त देश पाहिजे. कारण आपण मग ते पकडताना 1 सोलर डे कसं पकडता जातो, तो टाइम ड्युरेशन फ्रॉम 1 नून, म्हणजे एका दुपारच्या 12 वाजल्यापासून दुसऱ्या दुपारच्या 12 वाजल्यापर्यंत. मी काय म्हणतोय बघा, टाइम ड्युरेशन बिटवीन 1 नून टू द अदर नून. नून म्हणजे काय, आफ्टरनून. एक दुपारी 12 AM पासून 12 PM पासून दुसऱ्या दुपारी 12 PM पर्यंत जे काय ॲव्हरेज होतो त्यालाच काय म्हणतात, 1 सोलर डे म्हणतात. दॅट इज ॲव्हरेज 1 सोलर डे. आणि तो किती पकडला गेलाय, 24 आवर्स पकडला गेलाय. किती पकडला गेलाय, 24 आवर्सचा पकडला गेलाय. लक्षात मी तुम्हाला काय सांगितलं ते, मग 24 आवर म्हणजे मला सांगा मिनिट्स किती, तर 24 × 60. आणि 24 आवर्सचे सेकंद किती होतात, कारण टाइमचे SI युनिट सेकंद आहे. तो 24 × 60 म्हणजे थोडक्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही काढलं तर तेवढे काय होणार आहे, सेकंद. ते काय बघितले, स्टँडर्ड पकडलेले. पण प्रॉब्लेम असा आहे की सर्व ठिकाणी बरोबर आहे, तर पृथ्वीचं रोटेशन जे आहे ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. मला सांगा, पृथ्वीचा रोटेशनचा स्पीड जो आहे तो स्लो व्हायला लागलेला आहे. लक्षात घ्या, पृथ्वीच्या रोटेशनचा स्पीड सध्या जो आहे तो काय व्हायला आहे, स्लो व्हायला. मग रोटेशनचा स्पीड जर स्लो झाला तर टायमिंग काय व्हायला लागले, बदलायला लागले. त्यामुळे आपण ते सध्या स्टँडर्ड वापरू शकत नाही. त्यासाठी काय वापरतात, ॲटॉमिक क्लॉक वापरतात. कुठलं क्लॉक वापरतात, रेग्युलर क्लॉक नाही वापरतात. त्यासाठी काय वापरतात, ॲटॉमिक क्लॉक. आणि त्या ॲटॉमिक क्लॉकमध्ये कुठला ॲटॉम वापरतात, तर CCM ॲटॉम वापरतात. इथे समोर लिहिले बघा मी, कुठलं वापरतात, CCM ॲटम याच्यामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आता मी नेक्स्ट क्वेश्चन घेतला, हे सगळ्यांना लक्षात आलं. मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास 3 प्रकार लक्षात ठेवायचे, रेग्युलर, त्यानंतर व्हेरी स्मॉल आणि व्हेरी बिग माससाठी. मग आता फक्त तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन असा जर पडला की एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. बघा, पहिलं झालं मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, त्यानंतर मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास, आणि आता मी सांगतोय मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. तर मी सगळ्यात पहिला काय सांगितलं, तर 2 गोष्टी जर मला माहिती आहेत. टाइमचं SI युनिट जे आहे ते काय स्टँडर्ड ठरले हो, सो इट इज इन सेकंद ठरलेलं आहे. हे सेकंद सिम्बॉल काय आहे, S आहे स्मॉलमध्ये. लक्षात घ्या, हे कन्व्हेन्शन आपण नंतर बघणार आहे सगळे. बरोबर. मग मला सांगा की ह्याच्यासाठी आपण डिव्हाइस कुठलं वापरतो, यासाठी आपण काय वापरतो, डिव्हाइस वापरतो क्लॉक. काय डिव्हाइस वापरतो आपण ह्या ठिकाणी, क्लॉक हे डिव्हाइस वापरतो. लक्षात मी काय सांगितले, पण की मग आता ह्याच्यामध्ये 1 सोलर डे, तर लक्षात ठेवा
सोलर डे म्हणजे सूर्योदय दिवस, दॅट इज कॉल्ड ॲव्हरेज सोलर डे जर असेल तर मी काय सांगितलं 1 नून म्हणजे एका पासून टू द नेक्स्ट नून म्हणजे एका दुपारपासून दुसऱ्या दुपारपर्यंत जे काय होतं म्हणजे ते किती असतं, दॅट इज अबाउट 24 आवर्स असतं. म्हणजे 24 तासाच्या ह्याच्यात जर केलं तर सायंटिस्टला किती सापडलं 24 तास. म्हणजे थोडक्यात सेकंद जर पाहिजे असेल तर 24 तासाचे हे झालं मिनिट्स आणि मिनिट्स काय झाले सेकंद. मी थोडक्यामध्ये हे जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन आहे 86,400 86400 सेकंद. म्हणजे काय असतं 1 सोलर डे असतं. काय असतं 1 सोलर डे. हे आपलं सेकंडचं रेफरन्स फिक्स आहे. पण मी आत्ताच काय सांगितलं प्रॉब्लेम सांगितला हे सगळं कशावर अवलंबून आहे, पृथ्वीच्या एका दुपारपासून दुसऱ्या दुपार म्हणजे पृथ्वीच्या रोटेशनवर आहे. बट नाउ डेज द रोटेशन स्पीड ऑफ अर्थ इज बिकम स्लो. काही वेळेला काय होतो स्लो व्हायला लागलाय आणि त्याच्यामुळं हे स्टँडर्ड होईन हे कमी जास्त व्हायला लागले. मग त्यासाठी आपण जे क्लॉक वापरणार आहे ते आपलं रेग्युलर क्लॉक नसणार आहे. ते क्लॉक कुठला असणार आहे ॲटॉमिक बेस क्लॉक असणार आहे. कुठला असणार आहे ॲटॉमिक बेस क्लॉक. आणि ते क्लॉकमध्ये कुठला ॲटम वापरतात तर सीसीएम ॲटम वापरतात. कुठला वापरतात सीसीएम. आणि सीसीएमचा पण लक्षात ठेवा कुठला सीसीएमचा लक्षात घ्या 133 हा ॲटम वापरतात. सीसीएमचा कुठला ॲटम वापरतात सीसीएम 133. सो दॅट क्लॉक आर कॉल्ड ॲज दी ॲटॉमिक क्लॉक. त्यांना काय म्हणतात ॲटॉमिक, कारण ते ॲटॉमिक क्लॉक जे आहे ते व्हायब्रेशन. मला सांगा 1 सेकंद कसं सेकंद तर सीसीएमचं रॅडिएशन पडलं. सीसीएमवरती काय पाडलं जातं रॅडिएशन पडलं जातं. आणि रॅडिएशनमुळं जे व्हायब्रेशन होतं म्हणजे त्याला एका एनर्जी लेवलपासून दुसऱ्या एनर्जी लेवलला जाण्यासाठी म्हणजे वरची एनर्जी लेवल आहे खालची आहे तर वरची एनर्जी लेवल खालची एनर्जी लेवल म्हणजे एनर्जी लेवल चेंज करताना रॅडिएशनवरती त्याचे किती व्हायब्रेशन व्हायला पाहिजेत तर एवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन व्हायला पाहिजेत. किती व्हायला पाहिजे बघा एवढा मोठा आकडा आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आकडे काय मोबाईल नंबर सगळं लक्षात ठेवायचा 9192631770 एवढे व्हायब्रेशन्स व्हायला पाहिजेत. कोणाचे तर या सीसीएम ॲटमचे. कोणाचे व्हायला सीसीएम 133 ॲटमचे. आणि तेवढे व्हायब्रेशन होण्यासाठी जो काय वेळ लागतो तो म्हणजे काय असतो इट इज कॉल्ड ॲज 1 सेकंद पकडले गेले. तर त्याला काय पकडले गेले 1 सेकंद पकडले गेले. म्हणजे किती एकदम प्रिसिज लेवलचं वापरले गेलं बघा. आणि असे क्लॉक जे आहेत ते व्हेरी 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 काय असतात ॲक्युरेट असतात. इट इज कॉल्ड व्हेरी ॲक्युरेट. आणि त्याच्यामध्ये ॲटम बेस असल्यामुळे इट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक क्लॉक्स म्हणतात बरोबर. म्हणून प्रत्येक देशाचं स्वतःचं काय असतं स्टँडर्ड जे टायमिंग आहे ते ॲटॉमिक क्लॉकवरती असतं. म्हणजे आता मला सांगा भारताचं टायमिंग काय म्हणलं आपण कोणाचं राष्ट्रपतीचं घड्यात किती वाजले म्हणजे आपलं भारताचं टायमिंग असणार का. समजा अमेरिकेचा एखादा व्यक्ती आहे त्याला भारताचं सध्या काय टायमिंग चालू पाहिजे असेल तर ते कुणाचं स्टँडर्ड पकडणार का पंतप्रधानचं भारताच्या काय बघणार का किंवा आपल्याला अमेरिकेचं पाहिजे असेल तर डोनाल्ड ट्रम्पच्या घड्यामध्ये किती वाजले म्हणजे स्टँडर्ड अमेरिकेचं का नाही. तर लक्षात प्रत्येक देशाचं स्वतःचं नॅशनल काय आहे ॲटॉमिक क्लॉक आहे. आणि भारताचं नॅशनल ॲटॉमिक क्लॉक जे आहे ते नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दॅट इज कॉल्ड NPL न्यू दिल्ली ह्या ठिकाणी ते ठेवलेले आहे. आणि ते जे टायमिंग आहे ते आपण सगळं भारत काय पकडतो स्टँडर्ड क्लॉक पकडतो बिकॉज इट इज ॲटॉमिक बेस लेवलचा आहे. लक्षात आलं. सो इट इज मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. लक्षात आलं. मी आणखी एकदा सांगतो मेजरमेंट ऑफ टाइम. मेजरमेंट ऑफ टाइमचं थोडंसं सोपं आहे. मेजरमेंट ऑफ टाइम इज अ फंडामेंटल क्वांटिटी. इट्स SI युनिट इज द सेकंड आणि इट्स डिवाइस युजली इज द क्लॉक. पण नॉर्मल क्लॉक जे आहे त्याच्यामध्ये आपण सेकंद वापरतो. मग आता सेकंदसाठी आपण सगळ्यात पहिला सेकंद आलं कसं बघूया. म्हणजे थोडक्यामध्ये 1 सोलर डे एक दिवस म्हणजे किती 1 नून टू नेक्स्ट नून बरोबर. पृथ्वी एका दुपारपासून दुसऱ्या दुपारपर्यंत म्हणजे आज 12 PM पासून दुसऱ्या 12 पर्यंत जे काय टायमिंग होतं म्हणजे थोडक्यात तासात किती आहे 24 तास बरोबर. म्हणजे हे झालं सेकंदात किती 86,400 सेकंद. हे आपण 1 सोलर डे असं पकडतो. पण प्रॉब्लेम कसा आहे ड्यू टू द स्लो स्पीड ऑफ रोटेशन ऑफ पृथ्वीच्या रोटेशनचा स्पीड काय व्हायला आहे कमी व्हायला. त्यामुळे हे जे आहे हे काय व्हायला लागलं आहे व्हॅरी व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे ते आपण स्टँडर्ड पकडू शकत नाही. मग तुम्हाला ॲक्युरेट टायमिंग पाहिजे असेल कारण बऱ्याचशा वेळेला काही ठिकाणी तुम्हाला टाइम एकदम ॲक्युरेट लागतं. जसं फॉर द लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट त्यावेळेला तुम्हाला टायमिंग कसं लागतं एकदम ॲक्युरेट 5-10 मिनिटाचा फरक असं चालत नाही. मग त्यासाठी कुठलं क्लॉक वापरतात ॲटॉमिक क्लॉक वापरतात. म्हणजे ज्या क्लॉकमध्ये ॲटम बसवला आहे आणि ते ॲटम कुठला वापरतात सीसीएम वापरतात. कुठला ॲटम वापरतात सीसीएम दॅट इज कॉल्ड सीसीएम 133. आणि सीसीएम 133 मध्ये त्याचे किती व्हायब्रेशन व्हायला पाहिजेत तर सीसीएम 133 चे एनर्जी लेवलमध्ये ट्रान्झिशन होत असताना एवढे व्हायब्रेशन्स होत असताना होण्यासाठी जे काय लाईन लागतो त्याला आपण काय बघतो स्टँडर्ड टाइम पकडतो बरोबर आहे. आणि भारताचं जे ॲटॉमिक
टायमिंग आहे ॲटॉमिक क्लॉक आहे ते कुठं आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी NPL न्यू दिल्ली इथं ते ठेवलं आणि ते आपण भारताचं काय पकडतो स्टँडर्ड पकडतो. लक्षात आलं. तर माझ्या मते ह्या लेक्चरमध्ये तुम्ही मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास आणि मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाईम हे थोडंसं एकदा तुमच्या डोळ्याखालनं किंवा एकदा तुमच्या हाताखालनं जाऊ दे. नेक्स्ट लेक्चरला मी पुन्हा ह्याचं रिव्हिजन घेऊन मग पुढचं कन्व्हेन्शन फॉर असेंब्ली घेणार आहे. लक्षात आलं. ओके.